आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. गुरु शिष्याचं नातं पवित्र मानलं जातं, पण आज छत्रपती संभाजीनगर मधून जी बातमी समोर आली आहे ती ऐकून संपूर्ण समाज हादरलाय. आता शिक्षकांनाच विद्यार्थ्यांपासून स्वतःचा जीव वाचवण्याची वेळ आली आहे का, असा संतप्त सवाल या घटनेने निर्माण केलाय. 2 वर्षांपूर्वी नापास केल्याचा राग मनात धरून शाळेत टीसी घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने चक्क आपल्याच माजी वर्ग शिक्षकावर चाकूने जिभगेला हल्ला केलाय. छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी भागातील नामांकित लिटल फ्लॉवर शाळेत मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेचं कामकाज सुरू होतं. एक अल्पवयीन विद्यार्थी शाळेत टीसी घेण्यासाठी येतो आणि थेट मुख्याध्यापिका स्वर्णलता मेनेकांती यांच्या केबिन मध्ये घुसतो. तिथे त्याचे माजी वर्ग शिक्षक विशाल दुशिंग हे देखील उपस्थित होते. मुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्याला रीतसर अर्ज करण्यास फी भरण्यास सांगितले, मात्र त्या विद्यार्थ्याने उद्दामपणा करत नकार दिला. तब्बल अर्धा तास हा वाद सुरू होता. मुख्याध्यापिका आणि शिक्षक विशाल दुशिंग यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण राग डोक्यात गेलेल्या त्या विद्यार्थ्यावर समजावण्याचा काहीच फरक पडला नाही. शेवटी समजावूनही काही उपयोग होत नसल्याने शिक्षक विशाल दुसिंग हे मुख्याध्यापिकेच्या दालनातून बाहेर पडू लागले आणि नेमका त्याच वेळी त्या क्रूर विद्यार्थ्याने आपल्या जवळ असलेला चाकू थेट दुसिंग यांच्या पोटात खुपसला. चाकू लागताच शिक्षक विशाल दुसिंग यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून इतर शिक्षक आणि कर्मचारी त्यांना वाचवण्यासाठी धावले, पण या अल्पवयीन विद्यार्थ्याची हिंमत एवढी वाढली होती की त्याने धावून आलेल्या इतर शिक्षकांनाही चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. सध्या शिक्षक विशाल दुसिंग यांना गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सांगण्यात येत आहे. 2 वर्षांपूर्वी नापास केल्याचा राग मनात ठेवून एका विद्यार्थ्याने असं भयंकर पाऊल उचलावं, आपल्या गुरुवर चाकूने वार करावा. ही घटना केवळ एका शाळेची नाही, तर आजच्या पिढीच्या ढासळत चाललेल्या मानसिकतेचा आणि हिंसक प्रवृत्तीचा आरसा आहे.